उद्या आहे निकिताचं डोहाळ जेवण, तर त्याची तयारी चाललेली आहे. टेरेस आवरतोय. टेरेस खूप घाण होतं, तर सगळेजण हे टेरेस साफ करत आहे. तर आता आमचा भैया बघायचा का, इतका काम करतो ना, दाखवते. हा आमचा भैया आहे, खूप काम करत असतो. हा एक क्षण शांत बसत नाही, नुसतं काम करत असतो. आणि कामाची गती बी बघा किती फास्ट आहे. आणला किती काय तर तिथं खाटी आहे कराटेची. नाही वो एवढं मोठं नाही बा पाहिजे ना. मी डोक साफ करतो भैया आणायचा. अरे द्या कधीच कोणत्या कामाला लाजत नाही असं आमचा भैया. हा लहानपणापासून आम्हाला सांभाळ, आता आमच्या मुलांना बी सांभाळतो. अशी सगळी झाडांच्या कटिंग पासून सुरुवात होते. हे टेरेस साफ करणं, पाणी वगैरे साठल्यामुळं धूळ माती साठलेली. तर इकडचा सगळा पसारा आवरून आम्हाला हे जिन्यातील असं ठेवलेलं आहे जे मध्ये, हे सगळं आम्हाला ते पलीकडे ठेवायचं होतं. असं साफ करून लोकांना ये जाणं चालू ठेवण्यासाठी, व्यवस्थित त्यांना येता यावं जाता यावं म्हणून ते काम चालू होतं. एक बाकी का ना, एक बाकी का इथे मागा वो याची पाणी काढून टाका. पाणी कुठे आहे? हां पाणी काढी आहे ना, पाणी घ्या आणि सुपली घ्या, जाग घ्या, जाग घ्या ना, खूप आहे ना. निकिता काम करून काय करणार का माझ्या खाली उठले की माझ्या पासून ना तिथं खूप कमी आली आहे. हे काम आम्ही सकाळी उठल्या सकाळ चालू केलं होतं. आणि सगळं काम झाल्यावर मी विचार करते 11-12 वाजले असतील, पण वाजले होते फक्त 9:30. पण तेवढं असं वाटत होतं की 12-1 वाजलेत की काय बाबा. असं गावाकडची सकाळी लवकर उठायचं, सगळी कामं लवकर उरकायची, लवकर झोपायचं. असे गावाकडचं सगळं रुटीन भारी असतं. दिवस जात नाही बाबा गावाकडे. शहरामध्ये आपलं 12-1 वाजलेलं कधी कळत नाही. 12 वाजता नाश्ता असतो इकडे पण. असे आम्ही सगळेजण सकाळ टेरेस साफ करायला लागलो होतो, कारण टेरेस खूप घाण होतं. तर आता असं टेरेस साफ करून सगळे खूप वैतागले. चला आता खूप काम आहे, बाय बाय.